नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर याआधी मी तुम्हाला डोस्यांचे प्रकार दाखवलेले आहे. माझ्या चॅनलवरती तूर डाळीचा डोसा सुद्धा मी दाखवलेला आहे, ज्यामध्ये प्रोटीन असतं, तर आपण वेट लॉस मध्ये खाऊ शकतो. तोही डोसा दाखवलेला आहे. ते बॅटर कसं बनवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची काय काळजी घ्यायची आहे, 8 दिवस तुम्ही ते बॅटर वापरू शकता. आणि ते फर्मेंट होण्यासाठी आपण तिथे सोडा, इनोचा वापर केलेला नव्हता. तर ती संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. तुम्ही जरूर बघू शकता. जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल, जिम करत असाल, एक्सरसाइज करत असाल, तर तुम्ही त्या प्रकारचं चपाती भाकरीच्या ऐवजी डोसा, इडली, अप्पे बनवून खाऊ शकता. अनेक प्रकार आपले त्या फर्मेंट झालेल्या पिठाचे आपण खाऊ शकतो. तर ती रेसिपी दिलेली आहे. किंवा तुम्हाला ह्या वेट लॉस जर्नी करायची नसेल किंवा वजनही तुम्हाला फक्त मेंटेन ठेवायचं असेल, तरी सुद्धा तुम्ही त्या पदार्थ खाऊ शकता. कारण आपल्याला रोजच्या जेवणामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ सगळ्यांना खाल्ले पाहिजे. जे जिम करतात त्यांना सुद्धा, जे जिम करत नाही त्यांना सुद्धा, कारण शरीराची ती आवश्यकता आहे. तर आपल्या जेवणामध्ये आपण काय करतो, कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप असतं, भाकरी, चपाती. तर त्याऐवजी जर आपण असे वेगळे पदार्थ थोडेसे करून खाल्ले, ज्यामध्ये प्रोटीन आपल्या शरीराला मिळणार आहे, तर ते खूप उत्तमरित्या आपल्या शरीराला गरजेचं असतं. तर ते आपण केलं पाहिजे. तर आजची जी रेसिपी आहे, तर युनिक प्रकारचा हा डोसा तुम्ही म्हणू शकता, ज्यामध्ये मी तूर डाळही घेतलेली नाही, मूग डाळही घेतलेली नाही, चणा डाळही घेतलेली नाही आणि उडदाची डाळही घेतलेली नाही. ते इथे अख्ख्या चण्यांचा वापर मी केलेला आहे. काबुली चणे मी इथे भिजत घातलेले आहे. तर 4च तासामध्ये बॅटर तुम्ही मिक्सर मधून छान व्यवस्थित फाईन पेस्ट केल्यानंतर 4 तासातच आपलं बॅटर खूप जास्त प्रमाणामध्ये फुलून येतं. तर ते मी इथे केलेलं आहे आणि त्यामध्ये अजून प्रोटीनची भर टाकणार आहे. तर अजून ह्यामध्ये अजून प्रोटीनयुक्त कसं करणार आहे ते मी इथे रेसिपीमध्ये दाखवणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा मंडळी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. बरंच बोलून झालेलं आहे, तर झटपट आपण रेसिपी करूया. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की घाई गडबडीचं आपण काहीतरी घेऊन खात असतो. तर हे जर बॅटर तुम्ही करून ठेवलं घरामध्ये, तर तुम्ही अगदी कुठलंही तुम्हाला विचार न करता तुम्ही पटकन हे बॅटर घेऊन आणि त्यामध्ये तुमच्या चवीचे मसाले घालून आणि तुम्ही हे हेल्दी डोसा करून खाऊ शकता. अशा प्रकारचं हे डोसा आज मी इथे दाखवणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करते. 4च तासामध्ये हे छान मस्त फुलून आलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, मी लगेच हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर हे पीठ बघा, आणि ह्याच्यासाठी मी प्रमाण घेतलेलं आहे वाटीचं. तर ते प्रमाणही तुम्हाला दाखवते. सगळ्यात जास्त इथे घेतलेलं आहे मी काबुली चणे, जे अगदी 5 तास मी पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घेतलेले आहेत. आणि तांदूळ सुद्धा 5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत. तर वाटीचं प्रमाण मी इथे तुम्हाला दाखवते. आणि ते एवढं छान फुगून आलेलं आहे. बाहेर जर ठेवलं असतं तर हे भांडं याला कमी पडलं असतं. तर मी 4 तासामध्येच हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. मंडळी, प्रमाण कसं घेतलं ते दाखवते. हे बघा, फुलपात्र म्हणतात ह्या वाटीला. उभी वाटी असते ही. छोटंसं आहे, सर्वात लहान साईज ही आहे. तर ह्याच्या मापाने मी घेतलेलं आहे. 1 वाटी फक्त मी तांदूळ घेतलेले आहेत. कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता. आणि ह्याच्यात 2 वाट्या मी घेतलेल्या आहे काबुली चणे. तर 2 वाट्या काबुली चणे फुलल्यानंतर ते अजून डबल होतात. तर तेवढे सगळं ह्याच्यामध्ये वापर मी केलेला आहे. यातलं काही बॅटर मी माझ्या लेकीकडे दिलेलं आहे आणि त्यातलं काही बॅटर मी इथे ठेवलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे बॅटर तयार होतं. आणि मात्र ह्याच्यामध्ये वाटताना मी तेच पाणी वापरलेलं आहे. आणि जेव्हा हे फर्मेंट करायला आपण ठेवतो त्यावेळेला मीठ घातलेलं नाही, सोडा घातलेला नाही, इनो घातलेला नाही, सायट्रिक ॲसिड सुद्धा घातलेलं नाही. फक्त वाटण्यामध्ये इथे 2 टीस्पून मी घेतलेले आहे मेथी दाणे. मी मागेही तुम्हाला बोलले की मेथी दाण्यांची भाजी, आमटी किंवा सुक्या भाज्या किंवा उसळ आमच्याकडे सतत मी करत असते. सगळं फक्त मेथी दाणे घेतलेले आहे याच्यामध्ये. तर हे छान हे पीठ इथे तयार झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मीठ नाहीये मंडळी. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे करायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये बघा, मी आता इथे तुम्हाला चमच्याचंच मेजर घेऊन दाखवते. मला फक्त 2 डोसे बनवायचे आहे. बिना मिठाचं हे बॅटर आहे. मीठ ह्यामध्ये घातलेलं नाही. तर बघा, 3 चमचे मी बॅटर घेतलेलं आहे. पुरे होतं हे 3 चमचे बॅटर. मला 2च फक्त डोसे बनवायचे आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय घालणार आहे ते बघूया. मंडळी, इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. या बॅटरमध्ये मला अगदी चिमटीभर हिंग घालायचं आहे. अगदी चिमटीभर मी हळद घातलेली आहे. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे. आणि 1 चिमटीभर घेते मी धना पावडर.
आणि 1 अंड मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्ही एका अंड्याच्या ऐवजी 2 अंडी जरी इथे घातली तरी सुद्धा हा खूप हेल्दी आणि प्रोटीनयुक्त हा डोसा तयार होतो. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. थोडीशी घालणार आहे कोथिंबीर. काही कोथिंबीर मी बाजूला ठेवलेली आहे, तिचा वापरही आपण करू, तो नंतर करायचा आहे. या बॅटरमध्ये अंड आणि आपल्या चवीप्रमाणे जे मसाले घातले ते घालून आणि आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने हेल्दी आणि अगदी म्हणजे प्रोटीन आपल्याला थोडंसं खाऊन सुद्धा त्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ आपण भरपूर सारं प्रोटीन आपण खाऊ शकतो. तर याच्यात 2 अंडी सुद्धा तुम्ही घालू शकता मंडळी. संपूर्ण साहित्य घालून मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती. पॅन गरम झालेला आहे. त्यानंतर आपण अगदी ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल लावून आणि आपण हा डोसा तयार केलेला आहे. तर ह्याचा कलर तुम्ही बघू शकता. आणि तेल ह्याला जास्त अजिबात म्हणजे मी तरी लावणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती तेल लावून आणि अजून कुरकुरीत तो कमी गॅसवरती ठेवून आणि कुरकुरीत तुम्ही हा डोसा तयार करू शकता. मी दोन्ही बाजूनी डोस्याचं तुम्हाला कलर दाखवते आणि किती छान पद्धतीने हा आपला तयार झालेला आहे. तर दुसरा पण मी आता इथे डोसा असाच याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. थोडंसं ब्रशच्या साह्यानेच मी तेल लावणार आहे. जास्त तेल वापरण्याची आपल्याला गरज नाही. थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. हे बॅटर आता जास्त आहे. आपला हा जो डोसा आहे हा संपूर्ण तवा भरून होणार आहे. हे बघा, याच्यापेक्षा जास्त कुरकुरीत तुम्हाला करायचं असेल तर थोडंसं तेल तुम्हाला चालत असेल तर बाजूने थोडंसं तेल घालून किंवा वरती थोडंसं ब्रशच्या साह्याने तेल लावून आणि तुम्ही हा अजून कुरकुरीत हा डोसा बनवू शकता. थोडासा कमी गॅसवर अजून थोडा 1 मिनिट जास्त ठेवला तर हा डोसा अतिशय छान कुरकुरीत तयार होतो. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा मंडळी. एकदम जाळीदार आपला हा डोसा तयार होतो. हे बघा, मी तुम्हाला इथे जाळीही दाखवते. पातळ आणि मस्त हा डोसा तयार होतो. डोसा आपला तयार झालेला आहे. गॅस मी बंद करते आणि जवळून इथे तुम्हाला मी हा डोसा दाखवते. एकदम तवा भरून आपला हा डोसा तयार झालेला आहे, जाळीदार. तर ह्या पद्धतीने पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेला काबुली चण्याचा डोसा नक्की करून बघा. तर आजची रेसिपी मला आवडली असेल अशी आशा करते. तर तुमच्या कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानच्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.